तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। युवक हा देशाचे भवितव्य आहे आणि सुदृढ भारत बनवण्याच्या दृष्टिकोनातून व्यसनमुक्त समाज असणे गरजेचे असून समाजाचा देशाचा आधारस्तंभ असलेल्या युवकांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असे प्रतिपादन बुलढाणा प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका राजयोगिनी उर्मिला दीदी यांनी केले। जळगाव जामोद शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच रेड रिबन क्लब यांच्या वतीने व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। त्या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई होते, तर जळगाव जामोद प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका राजयोगिनी जयश्री दीदी तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्रोफेसर डॉक्टर निलेश निंबाडकर आदी मान्यवर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या व प्रजापिता ब्रह्मकुमारी युवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन स्पंदन अंतर्गत नशामुक्त भारत अभियान अंतर्गत नशामुक्ती व एड्स जनजागृतीसाठी करण्यात आले होते। या प्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राचे साधक शरद कांतीलाल जाधव, मोतीराम ताडे, गणेशभाई सुनील ताडे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव।